आणि आता थेट जाऊयात पुण्यातील नसरापुरात चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात कॅन्डल मार्च काढला जाणार आहे। बाल गंधर्व चौक ते सावरकर स्मारक दरम्यान हा मोर्चा निघणार आहे। नसरापुरातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे। तर खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी बाल गंधर्व परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे। समजावं आणि सर्वांमध्ये ही जागृती व्हावी की यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, ह्याप्रमाणे आज मातृशक्ती दिन आहे। तर ह्या मातृंवरतीच होणारे आघात, कारण आजची मुलगी उद्याची मातृ आहे, तर ती जी आई होणार आहे त्या आईवरती होणारे आघात हे समाजाला सजगतेने त्याच्याकडे बघून स्त्रीला स्त्रीचा आदर मिळावा ह्यासाठी हा मोर्चा आणि हा मूक मोर्चा आहे, कॅन्डल मार्च नाही। आणि कोणीही प्रक्षोभक किंवा आक्रमकपणे काहीही करत नाही आहे। आम्हाला प्रशासन साह्यभूत आहेच, त्या साह्यभूत असलेलं समाजाला ते सगळं समजावं की जे आम्हाला प्रशासन साह्यभूत आहे। असंच सगळ्या वेळी समाजाचं प्रतिनिधित्व करत असताना सर्व लोकांना असंच प्रशासनाने साह्यभूत असावं ह्यासाठी सजगतेसाठी आहे। ॲक्च्युली काय आपल्याला एकच आहे की चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे आणि अशी घटना परत कुठल्याही नराधमानी कृत्य। तर आपण ही दृश्य पाहतोय, पुण्यातील बालगंधर्व चौकातली ही दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी जमा झाले आहेत। आपण पाहिलं काही दिवसांपूर्वी पुण्यातील नसरापूरमध्ये अवघ्या 4 वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षीय नराधमाने बलात्कार केला होता। बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण पेटलेलं आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यामध्ये बालगंधर्व चौकात नागरिक एकवटलेत आणि त्यांनी कॅन्डल मार्च काढण्याचा निर्णय घेतलेला आहे। नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील जो नराधम आरोपी आहे त्याला जोपर्यंत फाशी सुनावली जात नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, अशी भूमिका प्रत्येक नागरिकाने घेतलेली आहे, प्रत्येक व्यक्तीने घेतलेली आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर पुणेकर हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत। आपल्यातले सगळे पुरुष मंडळी पाठीमागे चला।